या विश्वाबरोबर एक संवाद करा. अगदी पूर्ण मोकळं करा तुमचं अंतःकरण. काही म्हणजे काही लपवून ठेवू नका. मग एक प्रचंड मुक्तता मिळेल. स्वच्छ शुद्ध झाल्याचं जाणवेल आणि त्यातूनच येईल एक निरागसता. त्या सारा कबुली जबाब त्या ताऱ्यांना, त्या विश्वाला. ज्या क्षणी तुम्ही पूर्ण मोकळे होता, काहीही दडवून ठेवत नाही, त्या क्षणी तुम्ही हलके हलके होता, वजन रहित होता. त्या रहस्याचं एक ओझं होऊन बसलेलं असतं. एक भीती तयार झालेली असते. ती कोणाला तरी कळेल, आपलं बिंग फुटेल याची भीती. या भीतीपासून, ओझ्यापासून तुम्हाला मुक्तता देण्याचं काम कबुली जबाब करत असतो. तुम्ही एक माणूस आहात आणि तुमच्या हातून चूक घडू शकते या सत्याचा स्वीकार कबुली जबाब करत असतो. चुका करणं हे मानवी आहे आणि क्षमा करणं हे देखील मानवीच आहे. क्षमा करणं हे दैवी आहे. इट इज डिवाइन टू फॉरगिव्ह. हे विधान फार धोक्याचं आहे, कारण मग लोकांनी कोणाला क्षमाच करायला नको. क्षमा ही मानवासाठी नाही म्हटल्यावर प्रश्नच मिटला. मानवासाठी सूड आहे, शिक्षा आहे. मी याचा पुनरुच्चार करतो की चुका करणं हे मानवी आहे आणि क्षमा करणं हे सुद्धा त्याहून अधिक मानवी आहे. लपवून ठेवलेल्या जखमा एकदा तुम्ही उघड्या केल्या की त्या जखमा राहत नाहीत. हे जीवनाचं रहस्य आहे. त्या विरून जातात, त्यांची वाफ होऊन जाते. तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. एक प्रेमळ हृदय फक्त हवं असतं. त्यानं तुमचं फक्त ऐकायला हवं असतं. अशा हृदयाचा शोध घ्या, अशा माणसाचा शोध घ्या. जग आता अशा एका अवस्थेला येऊन पोहोचलेलं आहे की दुसऱ्याचं ऐकून घ्यायला कोणाजवळ वेळच नाही. बर्ट्रांड रसेलनं असं एक भाकीत केलं होतं की भविष्यात लोक एकमेकापासून इतके दूर जातील, इतके परके होतील की कुणाचं दुःख ऐकून घेण्यासाठी कोणाला वेळच नसेल. तुमची रडकथा कोण ऐकणार? ऐकणं ही काही साधी गोष्ट नाही. ऐकवणारा हलका होतो, पण ऐकणारा जड होतो. त्याचं काय? बर्ट्रांड रसेलनं म्हटलं होतं की तुम्हाला व्यावसायिक श्रोत्यांच्याकडे जावं लागेल. ते पैसे घेऊन तुमचं म्हणणं ऐकायला तयार होतील. काही प्रतिक्रिया व्यक्त न करता, मूल्यमापन न करता, बरं वाईट न म्हणता ते तुमचं सगळं बोलणं ऐकून घेतील. निव्वळ आणि निखळ श्रवण करतील, व्यावसायिक श्रवण करतील. त्यासाठी लोक पैसे मोजतील, कारण तो माणूस त्यानं आपला वेळ तुम्हाला दिलाय ना. खरं म्हणजे सायको अनालिसिसच्या नावाखाली हा प्रकार सुरू झालेलाच आहे. कारण व्यावसायिक श्रवण या शब्दापेक्षा मनोविश्लेषण हा शब्द जास्त चांगला वाटतो. येथे व्यावसायिक श्रवण केलं जाईल. दर ताशी 50 रुपयाची पाटी जर तुम्ही घरावर लावली तर लोक तुम्हाला वेड्यात करतील. पण मनोविश्लेषक दुसरं करतात काय? सिगमंड फ्राईड हाही तसंच करायचा, लोकांचं ऐकायचा. दिवसभर अशा लोकांचं ऐकत बसून त्याला काही व्यथा होत होत्या का, वेदना होत होत्या का, याविषयी त्याच्या हाताखाली काम करणारा एक डॉक्टर, नौका डॉक्टर फ्राईडला विचारतो की या वयात तुमच्या इतकं स्टॅमिना पाहून कमाल वाटते. कारण दिवसभर तुम्ही अशा लोकांचं ऐकत बसता, त्यांच्या मूर्ख गोष्टी ऐकत बसता. तुम्हाला संध्याकाळी गाळाल्यासारखं वाटत नाही का? तुम्ही तरी आयुष्यभर करत आलाय, मला मोठं नवल वाटतं. त्यावेळेला फ्राईडनं दिलेलं उत्तर मोठं मजेशीर आहे. तो म्हणतो की अरे कसला दम आणि कसलं काय, इथं ऐकतंय कोण? त्यांनी बोलायला सुरुवात केली की मी माझं काम सुरू करतो, नव्या सिद्धांताचा विचार करतो, त्यावरच्या टीका टिप्पण्या करणं चालू करतो. बोलू देते ना, ते फक्त स्वतःशी बडबडत असतात. मी हे फक्त निमित्त असतं. माझी इथं उपस्थिती असणं पुरेसं आहे. त्यांना आपलं एक समाधान असतं की कोणीतरी ऐकतंय. आमच्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी ऐकायला मिळालं तर मी मोकळून जातो. पण ऐकणारा माणूस हृदयापासून ऐकणारा असावा, खूप प्रेमळ असावा आणि ऐकलेल्या गोष्टीवर त्यानं कोणतंही भाष्य करू नये. फक्त आम्हाला निचरा होण्याची संधी त्यांना द्यावी. आणि मग असं झालं की आम्ही रोज मोकळे होऊ. मग आम्हाला आमचा शोध घेता येईल, आमच्या प्रेमाचा शोध घेता येईल, शांतीचा, प्रसन्नतेचा, सौंदर्याचा, आनंदाचा शोध घेता येईल. या सगळ्या गोष्टी तुमच्या अस्तित्वाचा भाग आहेत. पण तुम्ही या सगळ्या कचऱ्यामध्ये अडकून टाकल्या. तुम्हाला कुठं ग्रंथालयात जायला नको की कुण्या शहाण्या माणसाला शोधायला नको. जिथून जीवनाचा उगम पावतो तिथं त्या तुमच्या अंतर्यामी असणाऱ्या मूळ स्त्रोताकडे जायला हवं. आणि या स्त्रोताकडे जाण्यासाठी जो अडथळा आहे, जो कचरा आहे, तो दूर करायला हवं. आणि तो कचरा दूर करण्यासाठी एक विलक्षण, समर्थ आणि समर्पक कुणीतरी हृदयस्थ आपल्या जवळ असायला हवा, की ज्याच्याजवळ आपला सगळा कचरा मोकळा करता येईल आणि त्या विश्वाशी संवाद साधण्यातले सगळे अडथळे संपून टाकता येतील. जय हो, मंगल.